आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले। देशमुख आणि मते नावाच्या मुलाचा सीडीआर तपासा। गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही। लक्ष्मण हाके आक्रमक, हाकेंची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं। हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष। सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती। आता फक्त ट्रेलर दाखवला। जरांगींच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखव। मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी। नायर मेडिकल कॉलेजमध्ये लैंगिक छळ होत असल्याचं विद्यार्थिनी सांगितलं। एफआयआर दाखल करणाऱ्या मुलीशी पोलीस अधिकारी वाईट भाषेत बोलल्याची तक्रार। संदीप देशपांडेंची माहिती। वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशीची मागणी। कामाच्या ठिकाणी महिला सुरक्षित नसतील तर फक्त योजनांचं काय करणार? विकृत माणसाला आणि त्याला वाचवणाऱ्यांवर कारवाई व्हावी। किशोरी पेडणेकरांची मागणी। तर चुकीनं वर्तन करणाऱ्यांना शिक्षा होणार। चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती। 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय। गडकरी काय म्हणाले हे त्यांच्याकडून जाणून घेईन। अजित पवारांची प्रतिक्रिया। सध्याचं सरकार बैलपुत्र, त्यांचे बाप बैल, सरकारमधील लोकांची बैलबुद्धीचे। संजय राऊतांची टीका। लोकसभेत सर्वेमुळे माझा बळी गेला, आता कुणाचा बळी जाऊ देऊ नका। सदाभाऊंनी फडणवीसांना खरी परिस्थिती सांगावी। भावना गवळींचं सूचक वक्तव्य।